बघा, तुम्हाला मळ काय आहे, मूत्र काय आहे आणि रक्त काय आहे, या तिन्ही मधला जर फरक कळला तर स्वमूत्र चिकित्सा तुम्हाला खूप आवडीची वाटायला लागेल. त्याचं कारण असं आहे की आपण अन्न खातो, कुठं जातं ते जठरामध्ये जातं. जठरामध्ये खाल्लेलं अन्न विघटन होतं. पुढे ती बरोबर. गोष्ट कुठं जाते, छोट्या आतड्यामध्ये जाते. छोट्या आतड्यामध्ये खाल्लेले अन्न घटक सगळे शोषून घेतले जातात. राहिलेला चौथा फोड ढकलला जातो, त्याला तुम्ही मळ म्हणतो. म्हणजे तोंडापासून गुदद्वारापर्यंत एक पाईप आहे. त्याच्यामध्ये जास्त झालेले घटक सगळे शोषून घेतले जातात. राहिलेला चौथा फोड ढकलला जातो, तुम्ही त्याला मळ म्हणता. पण आता या मळाचा आणि रक्ताचा कुठं संबंध आला का? नाही आला. म्हणून मळ ही गोष्ट टाकाऊ आहे. पण मूत्र ही गोष्ट तुमच्या रक्ताचाच एक जास्त झालेला भाग आहे. बघा, तुम्ही अन्न खाल्लं, त्यातले चांगले घटक जे काही शोषून घेतले गेले त्याचं रक्त बनतं. आता हे अन्न घटकाचं शोषून घेतलेले घटक प्लस तुम्ही घेतलेलं ऑक्सिजन ह्याचं ऍसिम्युलेशन होऊन हिमोग्लोबिन बनतं. एनर्जी. आता हे हिमोग्लोबिन शरीरातल्या प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचवलं जातं. तिथून पुन्हा ते अशुद्ध रक्त तुमच्या लिव्हरकडे येतं. लिव्हर काय करतं तर रक्ताला शुद्ध करतं. त्यातले सगळे जे काही वेस्ट प्रॉडक्ट आहेत ते पुन्हा सॉलिड वेस्ट होऊन तुमच्या आतड्यातून शौचावाटे बाहेर पडतात आणि हे शुद्ध रक्त पुन्हा किडनीकडे जातं. आता रक्तामध्ये किती गोष्टींचं प्रमाण किती पाहिजे, कंपोजिशन ऑफ ब्लड किती पाहिजे हे किडनी ठरवते आणि तेवढ्याच गोष्टी ठेवतं आणि जास्त झालेले घटक मूत्रावाटे बाहेर पडतात. म्हणजे तुमचं मूत्र हे तुमच्या रक्ताचाच एक भाग आहे, पण तो त्या क्षणाला जास्त होता म्हणून बाहेर काढला. ओके. समजा तुम्ही 5 लिटर मी पाणी प्यालो. आता पाणी हे चांगलंच आहे. माझ्या रक्तामध्ये पाणी कमतरता झालं तर प्रॉब्लेम आहे. व्हायटल ऑर्गन आहे माझ्या शरीरामधलं रक्त, त्याच्यामध्ये नेहमी पाणी पाहिजे. पण हे पाण्याचं पण सुद्धा एक प्रमाण आहे. आता मी 5 लिटर पाणी पिलो तर किती पाणी माझ्या रक्तामध्ये पाहिजे तेवढंच ठेवलं जातं. जास्त झालेलं ते कुठं जाणार? मूत्रावाटे बाहेर पडणार. म्हणजे मूत्रावाटे बाहेर पडणारं पाणी खराब नाही आहे, ते त्या क्षणाला जास्त आहे म्हणून बाहेर काढलं. सेम वे आपण खाल्लेल्या अन्नातले घटक ज्यावेळेला रक्तामध्ये जास्त होतात त्यावेळेला ते सुद्धा कुठं जाणार? ते मूत्रावाटे बाहेर पडणार. म्हणजे तुमचं मूत्र काय आहे? तुमच्या रक्ताचा जास्त झालेला भाग आणि तो जर पुन्हा घेतला तर ऍज इफ फूड सप्लिमेंट घेतल्यासारखंच आहे. ओके. आता इतकंच नव्हे, तुमच्या मूत्रामध्ये फक्त फूड सप्लिमेंट्स येतातच असं नाहीये. तुमच्या शरीरामध्ये बरेचसे हार्मोन्स स्त्रवित होत असतात, बरेचसे अँटीबॉडीज तयार होत असतात. एखादं इन्फेक्शन झालं तर त्याला फाईट करण्यासाठी बरेचसे अँटीबॉडीज तयार होतात. हे सुद्धा मूत्रात येतात आणि ते घेतल्यामुळं तुमच्या शरीराला त्याचा उलटा फायदाच होतो. ऑलरेडी तुमच्या शरीरानं प्रोसेस केलेलं अन्न आहे. बरोबर. बघा, एखादं उदाहरण घेतलं की समजा एखाद्या बिल्डिंग वरती पाण्याची टाकी ठेवली, मोटर चालू केली, पाणी जाऊन त्या टाकीत पडतं. ज्यावेळी टाकी भरते त्यावेळेला काय होतं? ओव्हरफ्लो वॉल मधून पाणी पडतं. आता ओव्हरफ्लो वॉल मधून पडणारं पाणी खराब आहे का? नाही, त्या टाकीचाच हिस्सा आहे. तेच पाणी पुन्हा मी रिसिक्युट केलं तरी सुद्धा चालू शकतं. म्हणजे एखादी गोष्ट जास्त झाली म्हणून बाहेर काढली, ते वेस्ट होते म्हणून बाहेर काढली नाही. बघा,